गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। आणि आज मी आले कोकणात, म्हणजे आमच्या गावाला आलो मी आज शनिवार रविवारची सुट्टी घेऊन स्पेशल भात लावणीसाठी। आणि मी आता बघा माझ्या घराजवळ आजीच्या घराजवळ आहे आणि बघा इथं मूठ आहे ते घेऊन पाठीमध्ये घेऊन मी चाललो आमच्या शेतावर। आणि आमच्या शेतावर तिकडं आई आणि आजी आहे तिकडे। सकाळी गेलो होतो मी, पण ब्लॉग वगैरे काय काढला नाही। आता बोलूया की बोललो की चला करूया। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर भाग पहिला। तर भेटू आपण शेतावर। तर मित्रांनो, ती बघा आमची आई ना आजी आमची शेतावर भात लावते। तर तिथं आता आपण जाणार आहोत। दमलो मी आता, जरा डोक्यावर वजन जास्त झालंय। तर मित्रांनो, मी असे गावचे काही शेतावितावरचे कधी ब्लॉग काढले नाही आणि टाकले नाही। तर काय चुकला वगैरे असेल, तोंडातून काय अपशब्द निघाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सांभाळून घ्या मित्रांनो। अनुभव नाही जास्त, तर कमेंट करून नक्की सांगा काय करायचं आहे आणि काय नाही ते। मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती चूक सुधरेल। बघू शकता मित्रांनो, पाऊस पण थोडासा कमी आहे। नशीब एक रेनकोट पण नाही घेतला मी आणि छत्री पण नाही माझ्याकडे। छत्री मी घरी ठेवून आलो आहे। नशीब की पाऊस नाही आहे आता। तर मित्रांनो, आजचा डे पहिला शनिवारचा। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका। दिवसात काय काय होणार आहे मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला। फर्स्ट टाईम मी गावची कधी व्हिडिओ काढली नाही। आता पडलो असतो, चप्पल पण आणली ती प्लास्टिकची। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा। मी शेतावर आलो आता, मूठ टाकले, माझी मान दुखायला लागली। आणि बघा शेतावर आपली आजी आणि आई आहे आणि भरपूर दिवसानंतर मी पण गावाला आलोय शेत लावायला। दमलो रे आई। हा खादना जाणार, नंतर खादना जाणार आहे। चिंबोरा जाणार तर मोबाईल घेऊन जाणार, फक्त पाऊस नसला पाहिजे। नंतर मित्रांनो, मी खाली खाडीच जाणार आहे। चिंबोरी वगैरे काय भेटेल ते पकडायला। तर मोबाईल घेऊन जाईन, दाखवेन तुम्हाला सगळं काय। तर मी काय ब्लॉग बनवायचा काय ठरवला नव्हता की नाही बनवायचा काय, उगाच असा ठरला होता माझा। पण मधीनच आपल्या गावचे चेतन आगरी भेटले आणि ते बोलले की ब्लॉग बनवा, म्हणून दाखवा काय काय होते। तर मनात आलं की चला दाखवूया, म्हणून दाखवला। तर मित्रांनो, आता मी एक फेरी दाखवून आलो शेतावर। दुसरी फेरी न्यायला मी सज्ज आहे इथं। अजून अशा भरपूर फेऱ्या आहेत, तर मी तुम्हाला प्रत्येक फेरी दाखवणार नाही। पण तुम्हाला एवढंच सांगतो की मित्रांनो, 2 दिवस सुट्टी काढून शेतावर येत घ्या आपल्या, लावणी करत जा। कारण मित्रांनो, लावणी आपण नाही करणार तर कोण करणार? कारण का आताची जी पिढी आहे, लास्ट पिढी आहे, ती मला वाटते त्याच्यानंतर कोण एवढा लावणीवर लक्ष देत नाही। मित्रांनो, 2 दिवस लावणीला येत जावा, जरा शेता लावत घ्या आपली, असं ठेवू नका। मी काय एवढा हे सांगत नाही तुम्हाला की याच म्हणून, फक्त तुम्हाला सांगते की येत जावा, की आपला शेत आपण नाही लावणार तर कोण लावणार? दमलो माझ्या गावा मला जीव लावा, मला जीव लावा। गावा माझ्या गावा मला जीव लावा, मला जीव लावा।
सासऱ्याला जावा हलवा मिठाई खावा मला जीव लावा मला जीव लावा वटाई लावा ये माझ्या गावा लावा गावाला जावा सासऱ्याची भाकर पोटभर खावा मला जीव लावा जीव लावा सासऱ्याची भाकर पोटभर खावा मला जीव लावा जीव लावा हे माझ्या गावा मला जीव लावा माझी दरी गगर पाण्याला जाऊ दे दे माझे दरी गगर पाण्याला जाऊ दे पाण्याला जाताना झाली मला रात कुंबडिंगीचे वराखाली लावली होती वाट दे माझी दरी गगर पाण्याला जाऊ दे दे माझी दरी गगर पाण्याला जाऊ दे पाण्याला जाताना झाली मला रात कुंबडिंगीचे वराखाली लावली होती वाट. तर मित्रांनो, गाणं बोलायची जुनी पद्धत आहे आपल्या इकडे कोकणात लावणी वगैरे करताना. हा अक्रमाला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपला लावणीचं काम थोडं झालेलं आहे. तिकडं आम्ही मूठ नेले आहेत शेतावर आणि आमची आजी आणि आई लावते तिथं शेतावर. आणि आता मी चाललो आहे खाजनात आणि आपल्यासोबत हे छोटे कलाकार आहेत, मूर्ती लहान पण कीर्तिमान. तर तुम्हाला दाखवतात चिंबोरी कशी काढतात ती. मी पण भरपूर दिवसानंतर चाललो आहे, मला पण काय जमत नाही. आम्ही मुंबईला जायची तर गावात चाललो आहे. लाटेची गँग आत्ता बांधलाय, पहिला ह्याच्यावर ना जायचे आम्ही. आतमध्ये नाही का नाही. आई सगळी केवढा मोठा आहे. ते आहे का तू आतमध्ये अजून एक नाही सगळी आवाज दाखव उलटा कर त्याला. कवरा मोठा आहे, बापे आहे. चल चल टाक पिशवी टाक. लागला काय. फितुरली भूक लागली मजबूत. आता काय आला हात अजून टाकत नाही परत बाहेर काय त्याचे मार डोबी रावस आहे. कांगऱ्यावरच भेटतात सगळं. तर मित्रांनो, आता आपला खाजण वगैरे झालाय. कारण खाजणातून आलो, खाजनाचा काय व्हिडिओ करायला भेटला नाही कारण का ते जरा चिखलान वगैरे माकलं तर मोबाईल बाहेर काढायला भेटला नाही. 1-2 व्हिडिओ केल्यात. तर आता आम्ही दुसऱ्या शेतात आले गावाच्या बाहेर वरच्या साईडला.
तर बघू शकता आता तुम्हाला दाखवतो. ही आमची म्हातारी बघा डोकरी नाचणी काढते. ही बघा मित्रांनो नाचणी. ही आमची म्हातारी. काय म्हणता रे आलो ओके. काय होतेस दमलीस दमलीस दमलीस. चला मग 90 मारायचं चला. तर मित्रांनो बघा शेत बघा कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं हे कोकण. कसला भारी व्ह्यू वाटते. This is first Kurla. Kurli. शेत मालक कुटुंब. रावस. ए ठेली पकड. ठेली उपर का त्यांना करणार नीरज खाली पकड लगेच. खाली पकड ढकल खाली पुन्हा. इंडी खा लढा आम्हाला राहतो बापू दाखवला इथं. हे पकड. आज झातो वर काय रे. टाइम काढू काय फोटो लात पर मी घात आहे ना तू पाऊस आता ठेवायला लागेल. 5.5 5.5 कबड्डी बोली नाही तर मित्रांनो आता आपला एवढा राऊंड लावायचा राहिलेला आहे बाकी.
तो आता पाऊस नाही सध्या, तो उद्याला होता, रात्र पण झाले. आणि काय म्हणतं रे. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय आणि आता आपला भाग 1चा ब्लॉग संपलेला आहे आणि ब्लॉग नंबर 2 म्हणजे भाग 2 उद्या आपण करू आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.